बाज ओंकार पाटिल, क्योंकि जिस समाधान भास्कर को राय के टेनिस का एक ही 47 कहा जाता है, यानी जब ये चलते हैं, जब इनका बल्ला चलता है तो बौछार होती है, छक्कों और चौकों की लड़ियां स्कोर बोर्ड के ऊपर नजर आती है। ना तो लड़ी दिखाई दे रही है, ना उसकी कोशिश नजर आ रही है। इस ओवर की अगली गेंद फुल टॉस की बैकफुट पर गए थे, हालांकि आउटसाइड ऑफ स्टंप एक गेंद थी। फिर से एक बार सुनील पाटिल सर का इस ओवर में दूसरी व्हाइट बॉल का इशारा। 3 गेंदें अब तक इस ओवर में लीगल मानी जाएगी, हालांकि गेंदें डाल चुके हैं 5, उसमें से 2 व्हाइट बॉल। 2 ही रन आ चुके हैं इस ओवर में 3 गेंदों में, तो जो 2 व्हाइट बॉल की थी गेंदबाज ओंकार पाटिल ने। मिस्टर कंसिस्टेंट रजत मुंडे जानते हैं ये मुकाबला उनके लिए जीतना कितना जरूरी है। सुनाई तड़ेगांव के सचिन तांडेल के लिए, जो फ्रेंचाइजी है इस टीम के। सन्माननीय सुजीतजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य कासरभट यांचं या व्यासपीठावर आगमन। खरं तर जायंट किलर ज्यांना म्हटलं जातं, प्रतिस्पर्ध्यांच्या बालेकिल्ल्यातून त्यांनी विजय संपादन केला है। फिर से एक बार अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, लेकिन 60 सालों बाद ये जीत मिली थी भारतीय, और चुनाव भी 60 साल के बाद देखिए, और उस चुनाव को जीता इन्होंने। सचमुच जायंट किलर, जो 2-4 जायंट किलर हम लोग जानते हैं राजनीति में, जिसमें से कई लोग ऐसे हैं जिन्होंने ऐसा लगा था कि ये चुनकर नहीं आएंगे, लेकिन वो चुनकर आए, ऐसा होता है। और उनमें से एक अपना काम, अपनी पहचान बनाने वाले पाटिल साहब। अक्रॉस द लाइन खेला है, गेंद हवा में कैच होने की संभावना, और इसी के साथ ये पहली सफलता मिलती हुई दिनेश स्मृति कुंडेबहाल के खिलाफ सोनाई तड़ेगांव के लिए, और वो सफलता अर्जित की गेंदबाज ओंकार पाटिल ने, और आउट होने वाले खिलाड़ी थे इस दिनेश स्मृति कुंडेबहाल का उम्मीद का दिया समाधान भास्कर। ते त्यांनी वाजवलं म्हणजे प्रत्येकाचा सन्मान। का बाबू करत होते, गायचं समालोचन करत होते, त्यावेळी त्यांनी जे चांगलं, यालाच म्हणतात डीजे मास्टरची कल्पकता, आणि त्याने दिलेला दुसऱ्याला सन्मान। गेंदबाज को तड़ेगांव के लिए, वहीं दूसरी तरफ समाधान भास्कर आउट हुए तो क्या हुआ, हम खेल सकते हैं। ये जज्बा दिखाना होगा आने वाले बल्लेबाज प्रथमेश कोड़ी को, प्रतीक ठाकुर के साथ। और प्रतीक ठाकुर, मैं जानता हूँ ये गुड्डू निकनेम से जाने जाने वाला खिलाड़ी, उरण तहसील का बेहद घातक खिलाड़ी है। लंबे छक्के मारना इनकी आदत है। 6 ओवर के मैच में बहुत बड़ा बदलाव लेकर आ सकते हैं ये। 2 मैच जीता है चैंपियंस महार, जो क्वालिफायर राउंड खेलेगा सुपर 8 का शाम में। बहुत ही बढ़िया ये छक्का आया प्रथमेश कोड़ी के बल्ले से, और ये छक्का जरूरी था टीम दिनेश स्मृति कुंडेबहाल के लिए। छक्के के बदौलत टीम का टोटल आता हुआ 11 रन। 11 रन देखिए। 24 लाइव इवेंट्स जो रायगढ़ प्रीमियर लीग को आपको लाइव दिखा रही है यूट्यूब के माध्यम से, उस चैनल को सब्सक्राइब भी करो।
तो ये ज़रूरी है, क्योंकि जिस चैनल पर आप इतना अच्छा लुभावना दृश्य क्रिकेट का देख रहे हो तो उसे सब्सक्राइब करना ज़रूरी है। और ख़ास तौर से मैं कहूँगा PCQ प्रोफेशनलिज्म, क्लियरिटी एंड क्वालिटी इस चैनल के पास ज़रूर है। गेंदबाज ने मार ज़रूर खाई थी, लेकिन उसके बाद गलत फील्डिंग हुई और उसका खामियाजा इस ओवर में गेंदबाज को भुगतना पड़ा। 22 के 4 मिले और इस 4 के साथ टोटल में वृद्धि होती हुई इस दूसरे ओवर में 15 रन। बिल्कुल ठीक बैठता है ऊपर, क्योंकि इनका नेटवर्क काफ़ी स्ट्रांग है। एक ओपन की टूर्नामेंट उन्होंने ऑर्गेनाइज की थी इसी ग्राउंड के ऊपर, ओपन तहसील हाफ और ग्रामीण, ये कुछ 24 का हाफ था। दूसरे दिन ओपन की टीम पूरी हुई थी, तो सोचिए कितना बड़ा नेटवर्क है इनका। दूसरे ही दिन, जब आज के दिन एडवर्टाइज व्हाट्सएप पर आ चुकी थी, और उसके बाद और ये देखिए नेटवर्क इनका इतना स्ट्रांग है कि अगर सीजन 3 इनको मौका मिलता है सीजन 3 का ऑर्गेनाइज करने का, तो 32 टीम ऑलरेडी बुक हो चुकी है उनके लिए। सिंगल जरूर मिला, लेकिन ये डू एंड डाई सिचुएशन वाला मुकाबला है। RPL जीतने का, RPL ट्रॉफी जीतने का हर कप्तान और हर फ्रेंचाइजी का सपना है, यकीनन मैं कहना चाहूंगा। तो देखिए कुंडेवाड़ की जो फ्रेंचाइजी है अभिषेक वास्कर, इन्होंने भी इस टीम को इकट्ठा किया ऑक्शन के दौरान। जो हमारे स्कोरर, जो टीम मैनेजर की भूमिका में है, सुदर्शन पाटिल। तो सब कुछ एक प्रोफेशनलिज्म तरीके से हुआ है हर टीम के लिए। हमारे नीलेश नायक संदेश शेवाड़ी युवा प्रतिष्ठान पाली के टीम मैनेजर की हैसियत से खेल रहे हैं। यहाँ पर हम देख रहे हैं कि देखिए अनिल कुरंगे जो इस टीम के मैनेजर है, जो सोनाई तड़ेगांव खेल रही है, और ओनर को कौन नहीं जानता। फिर से एक बार अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, ओंकार पाटिल अपने स्पेल का दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर शुरू करते हुए, लेकिन कमेंट्री बॉक्स में होगी तब्दीली। आएंगे संदीप पाटिल सर। हेलो, धन्यवाद प्रवीण सर। दोपहर के इस कड़ी धूप में चलता हुआ ये मुकाबला, यानी कि दोनों भी टीमें ये मुकाबला जीतना अनिवार्य है दोनों टीमों के लिए, क्योंकि एक एक मुकाबला परास्त हो चुकी है। और ऐसे में यहाँ से आप यदि परास्त होते हैं तो आपका अस्तित्व इस RPL से समाप्त हो सकता है। तो निश्चित तौर पे दोनों टीमें इसी संघर्ष में निश्चित तौर पे अच्छा खेल करने की कोशिश जरूर करेंगे। तीसरा ओवर ओमकार पाटिल द्वारा, जिन्होंने पहला ओवर फेंका और सिर्फ 4 रन खर्च किए थे पहले ओवर में। ये गेंद वाइड यार्कर फेंकने की कोशिश यहां पर बिल्कुल की थी। अच्छा यहां पर तकनीकी तौर पे खेलने का प्रयास, शॉर्ट गली 1 रन जरूर मिला, और इस 1 रनों के साथ स्कोर 1 से यहां पर आगे आता हुआ 18 के ऊपर पहुंचता हुआ धीरे धीरे इक्का दुक्का के साथ रनों की रफ्तार तेज करने की कोशिश यहां पर हो रही है टीम संदेश दिनेश स्मृति कुंडेवाहाल द्वारा। लोअर फुल टॉस थी, लॉन्ग ऑफ के क्षेत्र में बिल्कुल मयूर पाटिल आए थे, और जब तक गेंद को उठाए फेंके तब तक 1 रन लेने का मौका जरूर प्राप्त किया बल्लेबाज प्रथमेश कोहली। और दूसरी तरफ हम देख रहे हैं प्रदीप ठाकुर। ये 2 खिलाड़ी जिस तरह से पहले मैच में समाधान वास्कर ने अच्छी पारी खेली थी अपने टीम के लिए, लेकिन इस मैच में कप्तानी पारी देखने को नहीं मिली। लेकिन जिस तरह से प्रथमेश कोहली के ऊपर भरोसा जताया है, वो बिल्कुल भरोसे के ऊपर यहां पर खरे उतरते हुए नजर आ रहे हैं। 1 छक्का उनके बल्ले से अब तक लग चुका है, और वो ताकत है उनके अंदर।
जो यहाँ पर रनों की रफ्तार अब तक धीमी है, उस धीमी रफ्तार को तेज करने की बिल्कुल यहाँ पर ताकत रखने वाले खिलाड़ी हैं। लेकिन इस समय स्ट्राइक को रोटेट कर रहे हैं प्रतीक ठाकुर। इस बीच हेलीकॉप्टर का सिलेक्शन बिल्कुल था, लेकिन एक ही रन यहाँ पर पेश हो सकती है और इसी एक रनों के साथ देखा जाए तो पहले 3 ओवर का महज खेल समाप्त हो चुका है। ओमकार पाटिल के इस ओवर का विश्लेषण देखा जाए तो निश्चित तौर पे इस ओवर में रन आए सिर्फ 4, यानी कि देखिए क्या धाकड़ गेंदबाजी की है इस मैदान के अंदर। मेरे हिसाब से आज के दिन में एक लुभावने वाली गेंदबाजी चौधरी साहब मेरे हिसाब से इस गेंदबाज के नाम आ चुके हैं। संदीप पाटील सर बघितलं तर ओमकार पाटील चांबरली वेताळ चांबरली संघाचा हा खेळाडू आणि रजत मुंडे त्यानंतर योगेश जांभळे चांगल्या खेळाडूचा खेळ बघून बऱ्याचशा ग्रामीण टुर्नामेंट खेळल्यानंतर ओमकार पाटील वयानं लहान आहे परंतु चांगली गोलंदाजी, समोरचे फलंदाज मजबूत आहेत आणि जास्त अनुभव असलेले आहेत, परंतु त्यांनाही तो चांगली गोलंदाजी करून गेलाय आणि या मॅचमध्ये मध्ये आतापर्यंत चांगल्या परिस्थितीमध्ये आहे तो सोना 11 तळेगाव रसायनिक संघ। बिल्कुल बिल्कुल, क्योंकि जिस तरह से आपके टीम का परफॉर्मेंस किस तरह से रहता है ग्रामीण में, और वही 2 सालों से जिस टीम में ग्रामीण क्रिकेट में जो तहलका मचा है और उसी दौरान यहाँ पर गेंदबाजी भी उससे हद से मेरे हिसाब से हो रही है ओमकार पाटील द्वारा। संदीप पाटील सर आपण जर बघितलं मंगेश वाकडेकर यांचा जो आयोजन आहे त्याचा दर्जा उंचावत चाललेला आहे। ठाण्यापासून पुण्यापासून रायगड प्रीमियर लीगला पाहुणे भेट देत आहेत आणि प्रवीण दुवाडे यांनी सांगितलं की त्यांचं नेटवर्क किती फास्ट आहे मंगेश वाकडेकर सरांचं। आणि इथे आपण बघतो की आयोजन सुंदर आहे। आता ड्रीम ट्रॉलीज मैदानात आहे। तर संदीप पाटील सर एक विचार मला पडलाय की पहिल्या दिवशी मला वाटतं कर्जतचा संघ जिंकलाय, कर्जत तालुका, त्यानंतर पेण, त्यानंतर उरण आणि त्यानंतर पनवेल, असे 4 तालुक्यातले 4 संघ जिंकलेले आहेत। आणि आज आपण बघतोय महाडचा एक संघ आहे, खालापूरचा एक संघ आहे, पनवेलचा एक संघ आहे आणि पाली खालापूरचे 2 संघ आहेत, सुधागड पालीचा एक संघ आहे। तर आज कोणत्या तालुक्यातला संघ जिंकणार आहे हे 5व्या दिवसामध्ये, याकडे सगळ्या तमाम खालापूरचा एक, पालीचा एक, महाडचा एक आणि पनवेल एक, तर आज नवीन संघ जातोय का 5वा, याकडे तमाम क्रिकेट प्रेमींचा आरपीएल मध्ये लक्ष आहे। बिल्कुल बिल्कुल, क्योंकि यही तो कामयाबी है मेरे हिसाब से आरपीएल 2021 की, खास तौर पे मंगेश वाकडेकर इनकी। लेकिन यहां से लॉब किया इस गेंद को, बिल्कुल हेलीकॉप्टर उड़ा दिया है 6 रनों के लिए। रघु परदेसी के ऊपर यहां पर पहले गेंद के ऊपर अटैक किया बल्लेबाज प्रतीक ने, लेकिन इस मर्तबा देखिए क्या लाजवाब बैक टू बैक 2 छक्के। उसका स्पीड बढ़ाने की जरूरत थी ताकि काफी देरी न हो जाए। इस सोच में आप एक्सलेटर के ऊपर ताव देते हुए नजर आ रहे हैं बल्लेबाज प्रतीक। लाजवाब बैक टू बैक 2 छक्के, और वो भी छक्के लगाए हैं रघु परदेसी के ऊपर। पुराना चावल, बिल्कुल प्रवीण आपने कहा था तलवार पुरानी क्यों ना हो लेकिन धार वही है, आज भी देखी जाती है इस खिलाड़ी के माध्यम से। लेकिन इस मर्तबा आउटसाइड टू लेग स्टंप, अंपायर जयंत पाटिल सर के माध्यम से वाइड का इशारा होते हुए अतिरिक्त के तौर पे 1 रन मिली। टीम का टोटल 1 से यहां पर आगे आता हुआ 33 रन। पहले से यहां पर छोर बदले थे लेकिन कुछ प्रॉब्लम्स, और बिल्कुल यहां से ऑफिस जाते हुए गेंदबाजी के तौर पे रघु परदेसी। प्रतीक ठाकुर के लिए फुल टॉस थी, लॉलीपॉप थी, और बिल्कुल यहां पर उड़ा दिया है 6 रन के लिए। क्या बात है, लाजवाब, बिल्कुल बढ़िया संगीत, लेकिन बढ़िया यहां पर बल्लेबाजी का मुजाहरा दिखाते हुए बल्लेबाज प्रतीक ठाकुर। जो प्रतीक ठाकुर यहां पर कब से खामोश थे
उन्होंने अपना बल्ला खोला नहीं था, लेकिन उन्होंने बल्ला खोला वो भी रघु परदेसी के ऊपर। 3 छक्के अब तक प्रतीक ठाकुर के बल्ले से निकलते हुए, और बैक टू बैक ये 3 छक्के आए हैं। कुछ प्रॉब्लम्स फिर से एक बार। ऐसा होता है जब बल्लेबाज आक्रामक हो तो गेंदबाज की लाइन चूक जाती है, और बिल्कुल यहां से उड़ाने की कोशिश की थी। 1 रन जरूर मिला मिड विकेट द्वारा। 1 रनों के साथ ही 7 स्कोर 1 से यहां पर आगे आता हुआ 40 रनों के ऊपर। अब कहीं ना कहीं यहां पर जो टारगेट बन रहा है वो टारगेट सही नजर आने लगा है, क्योंकि चौथा ओवर चल रहा है। इस बीच अपने फॉलो थ्रो में यहां पर गेंद को रोकने का मौका, अच्छी फील्डिंग रघु परदेशी द्वारा। कोई रनों की गुंजाइश नहीं है प्रथमेश कोहली के लिए। डॉट गेंद की समाप्ति। इस पीछे गेंद एक्रॉस द लाइन होकर खेलने की कोशिश, घुटनों के बल के ऊपर यहां पर प्रयास किया था, लेकिन ऐसे में देखा जाए तो डॉट गेंद की समाप्ति में है। 4 ओवर का खेल यहां पर समाप्त हो चुका है। 4 ओवर की समाप्ति के बाद टोटल रन संख्या देखी जाए तो तकरीबन 40 रन, और इस ओवर का विश्लेषण देखा जाए तो तकरीबन 20 रन खर्च किए रघु परदेसी ने। अभी भी आने वाले 2 ओवर का खेल शेष बाकी है, लेकिन 2 ओवर में कितना रन, कितना टारगेट यहां पर खड़ा कर पाती है टीम दिनेश स्मृति कुंडेवाहाल, इसका विवरण जानने के लिए चलते हैं हमारे महागुरु संतोष चौधरी साहब इनके पास। धन्यवाद संदीप सर. 40 धावपलकावर झालेले आहेत आणि आपण बघतो की दोन्ही संघ एक एक सामना हरलेले आहेत. रायगड प्रीमियर लीगचे दोन्ही हे जे संघ आहेत, सोनाई 11 तळेगाव रसायने आणि दुसरा संघ आहे तो कुंडेवाळ, दिनेश स्मृती कुंडेवाळ, ज्याचे मालक आहेत संघ मालक अभिषेक वास्कर आणि इकडे सचिन तांडेल, हे दोन्ही संघ मालक आहेत. तर या सामन्यामध्ये जिंकणं गरजेचं आहे दोन्ही संघांसाठी. करो या मरो अशी परिस्थिती आहे, आणि नाणेफेक जिंकल्यानंतर पुन्हा एकदा रजत मुंडेनं क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतला. सुरुवातीला ओमकार पाटीलनं सुंदर गोलंदाजी केली. 2 षटकामध्ये फक्त 8च धावा दिल्या त्या ओमकार पाटीलने, परंतु रघु परदेशी थोडा असा या षटकामध्ये महागडा ठरला. 2 षटकामध्ये रघु परदेशीने दिल्या धावा 32 धावा दिल्या, थोडासा महागडा ठरला. परंतु आता 3 षटकांचा मार बसून पण त्यानंतर त्याने कमबॅक केला, आणि अजूनही काही बिघडलेलं नाहीये, काही अजून घडलेलं नाहीये. जर या 2 षटकात चांगली टाकली तर कदाचित कमी धावांचा पाठलाग करावा लागेल, परंतु जर प्रतीक ठाकूर आणि प्रथमेश कोहलीनं अशीच फलंदाजी सुरू ठेवली तर मात्र कठीण होऊ शकतं. ते पुन्हा एकदा सोनाई 11 तळेगाव रसायनी या संघाला. गोलंदाज यावेळेस 5वं षटक टाकतोय विशाल भोईर. पोश्री संघाचा हा खेळाडू विशाल भोईर यावेळेस खेळतोय सोनाई 11 तळेगाव संघातून. गोलंदाजी करतोय राईट हँड ओव्हर. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, जोरदार अपील नाचतायत आणि सुनील पाटील पंच मला वाटतंय याने मात्र हे अपील उचलून धरलेलं आहे, आणि फलंदाज बाद होतोय यावेळेस प्रतीक ठाकूर. जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन. प्रवीण दुगाडे यांनी बऱ्याचशा समालोचकांनी अगोदरच सांगितलं की IPL 3 पण मंगेश वाकडेकर यांच्या अध्यक्षतेखालीच व्हावी, कारण इतकं सुंदर नियोजन जे जे क्रिकेटला पाहिजे, जे जे प्रीमियर लीगला पाहिजे ते देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. दिवा पाटील स्टँड असेल, भारतरत्न सचिन तेंडुलकर स्टँड, या ठिकाणी सुंदर स्टँड बनवण्यात आलेले आहेत. त्यानंतर निसर्ग ते इतकं सुंदर आहे. या शिवडोण गाव जे निसर्गाच्या कुशीत वसलेलं आहे, कर्नाळ्याच्या पायथ्याशी असलेलं हे गाव, आणि त्या गावामध्ये सुरू असलेली ही रायगड प्रीमियर लीग दिमाखामध्ये सुरू आहे. आजचा 5वा दिवस आहे. 1 दिवस भाऊबीजेची सुट्टी होती आणि अवकाळी पाऊस पडू नये असं वाटलं होतं बऱ्याच जणांना, परंतु स्पर्धेला पुन्हा एकदा त्याच दिमाखात सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा विशाल भोईर तयार आहे. समोर आहे तो कुंडेवाळ संघाचा दिनेश स्मृती कुंडेवाळ संघाचा नवीन आलेला फलंदाज विजय घाणेकर आणि प्रथमेश कोळी.
सगळी रायगडमधील दिग्गज गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षक असतील ज्यांनी ज्यांनी ग्रामीण क्रिकेटमध्ये नाव गाजवलं त्यांना इकडे ऑप्शनमध्ये घेतलं गेलं. कोणाचे 15,000 कोणाचे 17,000 पॉईंट्स अशी बोली लावली गेली आणि त्यानंतर हे खेळाडू या शिरडोणच्या मैदानावर अचानक मित्रमंडळ आणि ग्रामस्थ मित्रमंडळ शिरडोण यांच्या वतीने आयोजित ही रायगड प्रीमियर लीग अतिशय दणक्यामध्ये सुरू आहे. गोलंदाज विशाल भोईर पुन्हा एकदा तयार. फिरून मारण्याचा प्रयत्न होता, ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाले होते परंतु स्लोवर डिलिव्हरी टाकली, फसवा चेंडू टाकला. व्हेरिएशन मिश्रण तुमच्या गोलंदाजी मजा असेल. प्रत्येक चेंडू 6 चेंडू जर 6 प्रकारचे टाकलेत तर नक्कीच फलंदाज कधी कधी बुचकळ्यात पडतो की कशा पद्धतीने याला खेळायचं. आणि आतापर्यंत 2 चेंडू चांगले टाकलेत ते विशाल भोईर. तिसरा चेंडू बॅटची कड घेऊन एज लागतोय आणि इथे मात्र रघु परदेशी चकवून मात्र 2 क्षेत्ररक्षकांना चकवून चेंडू जातोय तो फाईन लेग क्षेत्रामध्ये चौकार. विजय घाणेकर याला मिळतोय चौकार. दुपारची वेळ आहे, शांत क्रिकेट आहे, ऑक्टोबर हीट आहे, थोडेसे चटकेही लागत आहेत. सुरुवातीला सकाळी दव पडलेलं, थोडीशी फलंदाजी करताना परिस्थिती वेगळी होती फलंदाजांची आणि आता मात्र चांगले फटके येत आहेत. अगोदर शफल झाले होते आणि अशा फुल टॉस चेंडू दिला, लॉलीपॉप दिला आणि फाईन लेगच्या वरून भिरकावून दिला, लांबच लांब उत्तुंग षटकार. ठाणा इथून सगळी मंडळी आज या RPL ला भेट देण्यासाठी, या टुर्नामेंटला भेट देण्यासाठी या ठिकाणी पाहुणे येत आहेत. इथे सचिन तांडेल, आमचे नारायण तांडेल, भरत मांडे सगळी मंडळी एक तरी मॅच जिंकायला पाहिजे या अपेक्षेमध्ये आहेत. परंतु कुंडेवाळ संघही काही कमी नाहीये, दोन्ही मातब्बर आहेत. एक कोणता तरी टीम जिंकणार परंतु या RPL मध्ये खेळणं भाग्य. पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर आणि पंचांनी मात्र तो स्वैर घोषित केलाय. अवंतर धावेनं संघाची धावसंख्या वाढते. कुंडेवाळ दिनेश स्मृती या संघाची धावसंख्या होते 2 बाद 51. बाद झालेले फलंदाज समाधान वास्कर आणि या प्रतीक ठाकूर असे 2 फलंदाज बाद झालेत. 51 धावा धावपलकावर लागल्यात. 5वं षटक प्रगतीपथावर आहे ते विशाल भोईर टाकतोय, तो सोनाई स्पोर्ट्स तळेगाव रसायनी या संघाकडून. मयूर पाटील, रजत मुंडे, चेतन खुटले चांगले चांगले रायगडमधील धुरंधर घेऊन हा संघ मैदानात उतरलाय. मगाशी 2 चेंडूवर 6 धावांची गरज असताना मात्र तो सामना त्यांना हारावा लागला होता. आणि या अगोदरचा आपण सामना बघितला जो महाड चॅम्पियन दुसरा मॅच त्यांनी जिंकली. शेवटच्या 2 चेंडूवर चौकाराची गरज असताना चौकार मारला होता. जबरदस्त मॅच या मैदानावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशाल भोईरला पुन्हा एकदा त्याच दिशेने शफल झाले आणि त्याच दिशेने चेंडू टाकला लेग स्टंपवर आणि त्याला भिरकावून दिले. पुन्हा एकदा मिड फाईन लेगच्या वरना षटकार. नारपोलीचे आमचे सन्माननीय पाहुणे प्रीतम आणि त्यांचे सर्व सहकारी यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचंय. अतिथी देव भव या उक्तीप्रमाणे आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा यथोचित सन्मान या RPLच्या स्टेजवर केला जातोय. और देखिए क्रिकेट के एक चाहने वाले हैं जो हाफ पैंट में थे तब से वो क्रिकेट देख रहे हैं और कई ऐसे बड़े खिलाड़ियों ने मुझे बताया कि इस बंदे की क्रिकेट देखने का शौक कभी कम होते हुए हमने नहीं देखा. ऐसा शौकिया तौर क्रिकेट का एक शौक रखने वाला एक बेहतरीन ऑलराउंडर म्युनिसिपल कॉरपोरेशन के मैदान पर पला बड़ा और क्रिकेट में बड़ा नाम उनका हुआ, वो नाशीद, उनका मैं शुक्रिया अदा करना चाहूँगा. लेकिन उनसे मैं गुजारिश करना चाहूँगा कि वो इस मंच पे आए और इस मंच पे आके इस RPL का मजा ले. 57 धावा धावपलकावर लागतात. मी म्हणालो की अतिथी देव भव या भारतीय संस्कृतीप्रमाणे महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं RPL मध्ये चांगलं स्वागत या ठिकाणी केलं जाते. मंगेश वाकडेकर आणि या अचानक मित्रमंडळ शिरडोण यांच्या वतीनं आणि ग्रामस्थ मंडळ शेवटचं षटक इथे आपण बघतोय. मैदानाच्या मधोमध जाऊया. मगाशी सुंदर समालोचन आमचे पुण्याचे दास बंगालमध्ये पण ते म्हणाले की मॅच बघतायत तिकडे बरेचसे त्यांचे फॅन्स असतील आणि मगाशी सुंदर इंग्लिश आणि हिंदीमध्ये ते समालोचन करतात. आणि इथे मात्र फलंदाजाचं लक्ष नाहीये. प्रथमेश कोळीचं त्याने इकडे नाही बघितलं तिकडे नाही, सरळ भिरकावून दिलं लॉंग ऑन आणि लॉंग ऑनच्या वरून हा षटकार.
विचार केला तर मगाशी 12-13 अशा धावा आल्या होत्या त्या या सोनाई 11च्या संघाच्या बरोबर. त्यानंतर रघु परदेशीने कमबॅक केलं होतं. तशाच परिस्थिती पहिल्यांदा आता उलटी परिस्थिती झाली. पहिल्या धावा कमी दिल्या होत्या, परंतु नंतर मात्र आता विशाल भोईरने दिल्या 15, रघु परदेशीने 2 षटकामध्ये दिल्या 32. आता धावसंख्या आहे ती मात्र 63 धावा धावपलकावर लागत आहेत. आता जो षटकार मारला तो प्रथमेश कोळीनं. भूषण पारंगे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून मंगेश वाकडीकर यांना त्यांना संबोधलेलं आहे. रामशेठ ठाकूर साहेब यांचे जावई, कृष्णा पारंगे यांचे पुतणे भूषण पारंगे यांचं या ठिकाणी आगमन, त्यांचं स्वागत या RPL मध्ये. आणि इकडे मात्र प्रणय भोईरने एक चांगला चेंडू टाकला आहे. कधी षटकार येत आहेत, कधी गोलंदाज चांगली गोलंदाजी करतायत, कधी फलंदाज चांगली फलंदाजी करतायत, क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. एक चांगलं क्रिकेट, एक दर्जेदार क्रिकेट या मैदानावर आपल्याला पाहायला मिळते RPL मध्ये. निश्चित तौर पर संतोष भूषण पारंगे को आने वाले रायगढ़ जिला परिषद मेंबर के तौर पर देखना चाहते हैं. वासंबे जिला परिषद अब देखना ये होगा. लेकिन यहाँ पर देखिए जो स्थिति बुरी थी उस स्थिति को सुधारा है प्रथमेश कोहली ने. एक और लंबा छेड़ी में एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर. मला तर वाटतंय 69 धावा धावपलकावर लागत आहेत. प्रथमेश कोळीने आतापर्यंत 3 षटकार मारलेत. विजय घाणेकरनं 2 षटकार मारलेत. खाईन तर खाईन तुपाशी नाहीतर उपाशी. एक तर षटकार, एक तर चौकार, एक तर डॉट बॉल अशी परिस्थिती मैदानावर सुरू आहे. आणि त्याने ओळखलंय की रजत मुंडे सारखा फलंदाज समोर आहे, मयूर पाटील आहे, त्याच्यानंतर रामा आहे, बरेचसे प्रणय भोईर मगाशी आपण बघितलं त्यांनी थोडक्यासाठी ते हरले होते. अशा वेळेस मोठी धावसंख्येचा या ठिकाणी विचार करतायत ते कुंडेवाळचे सगळे फलंदाज. बॉलची गरज आहे मैदानात. स्क्वेअर लेग आमचे सुनील पाटील आणि जयंत पाटील हे 2 पंच यावेळेस मैदानात. त्यानंतर आमचे सावंत सर तिसरे पंच आणि संतोष चौधरी जे बिली बावडन शिरडोणचेच पंच आणि आयोजक. ही आडव्या बॅटनं मारला. इथे मात्र मिड विकेटच्या वरून प्रणय भोईर महागडा ठरतोय. पुन्हा एकदा मिड विकेटच्या वरून मारलेला हा सनसनीत षटकार. पंच मालतोडे मैदानाच्या आत पाचारण करत आहेत. तिसरे पंच पण इकडे आहेत पाठीमागे. 24च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. बॉलची गरज आहे मैदानात. DJ आमचे सँडी. सुंदर गीतं या ठिकाणी लावली जातात. साऊंड सिस्टम तर ती क्लिअर आहे. साऊंड सिस्टम चांगली असल्यामुळे आपल्यालाही बोलताना मजा येते, आनंद वाटतो आणि या प्रेक्षकांच्या कानापर्यंत सुंदर आवाज या ठिकाणी पोहोचतोय. कारण लाईव्ह बघणारे सगळे जे मंडळी आहेत त्यांचंही आपण स्वागत करूया. ही रायगड प्रीमियर लीग बरेचसे आपले जे या यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा जे बघतायत तिकडनं फोन येत आहेत की जबरदस्त टुर्नामेंट सुरू आहे, चांगला आवाज येतोय. गोलंदाज प्रणय भोईर ऑफस्टम्पच्या बाहेर सोडून दिला चेंडू. त्यांनी बघितलं की एक अवांतर धाव आपल्याला मिळते आणि धावसंख्या मात्र भराभर वाढते. 75 मालतोडे 76 धावा झालेल्या आहेत. आमचे उमेश भोईर चिंचपाड्याचे जे गुणलेखक आहेत तिकडे तिकडे कुठेच लक्ष नसतं. मग सांगितलं कोणाला जाते की कॉम्प्युटर चुकेल एक वेळेस, पण उमेश भोईर चुकणार नाही. तिथं मात्र जबरदस्त फटका, कव्हर ड्राईव्ह, सुंदर फटका, क्रिकेटमधलं सौंदर्य दाखवणारा हा फटका होता. आणि आता मात्र 80 धावा पूर्ण झालेल्या आहेत. मगाशी मालतोटे 68 धावांचा पाठलाग करताना जो सोनाई 11 तळेगाव हा संघ आहे त्यांची दमछाक झाली होती. संदेश शेवाळे अजूनही क्रिकेटची फार आवड आहे. एक युवा प्रतिष्ठान म्हणून ते संघ घेऊन उतरलेले आहेत. पालीचा संघही चांगली कामगिरी करतोय. आज 4ही संघ तसं पाहिलं तर चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळाला. बघूया प्रणय भोईर 80 धावा धावपलकावर लागल्यात. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं मारलेला फटका जातो फाईन लेग आणि मिड विकेटच्या मध्ये. एक धाव घेतले, दुसऱ्या धावसाठी धावत आहेत दोन्ही फलंदाज. जबरदस्त भागीदारी आहे, पार्टनरशिप या इनिंगमध्ये रचतायत ते प्रथमेश कोळी आणि विजय घाणेकर. अशा पद्धतीने 82 धावांवर डाव मालतोटे या ठिकाणी आटोपलेला आहे. 6 षटकांमध्ये प्रथमेश कोळीने जबरदस्त फलंदाजी केली. 42 धावांची पार्टनरशिप या क्रिकेटमध्ये भागीदारी एकदा चांगली झाली की मग मॅचमध्ये मजा येते. आणि इथे मात्र 82 धावा केलेल्या आहेत. जिंकण्यासाठी 36 चेंडू, 83 धावांची गरज आहे. ती सोनाई 11 तळेगाव संघाला, रसायनी या संघाला, दिनेश स्मृती कुंडेवाळ या संघाच्या बरोबर. तोपर्यंत जाऊया DJ मास्टर.
ठीक आहे आयोजक भूषण बारिंगे. धन्यवाद डीजे. सन्माननीय भूषणजी बारंगे यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल. माजी खासदार लोकनेते रामशेठजी ठाकूर साहेब यांचे जावई आणि एक राजकीय क्षेत्रामध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान ज्यांनी निर्माण केलं आपल्या कामामुळे आणि भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अशा भूषण बारिंगे यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाते. आणि त्यानंतर सन्माननीय वासुदेवजी पाटील यांचं स्वागत केलं जाईल. नारपोलीचे एक उत्कृष्ट आयोजक वासुदेवजी पाटील यांचं स्वागत मी विनंती करतोय मंगेशदादा वाकडीकर यांना की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते स्वागत करावं. त्यानंतर सन्माननीय ज्ञानेश्वरजी पाटील यांचंही या व्यासपीठावर स्वागत केलं जात आहे. आणि त्यानंतर सन्माननीय योगेशजी मस्कर यांना सुद्धा विनंती असेल की आपण आपल्या स्वागताचा स्वीकार करावा. गेली अनेक वर्ष संतोष या मैदानाच्या जवळ आपण नेहमी बघतो की घरं आहेत, पण वेदक गुरुजी खरं तर रिटायरमेंट नंतरही क्रिकेटचा आस्वाद घेत आहेत. त्या वेदक गुरुजी यांचं आपण व्यासपीठावर पुन्हा एकदा मनापासून शाब्दिक स्वागत करूया. गेली अनेक वर्ष आणि माझ्या माहितीनुसार या गावामध्ये पहिल्या स्पर्धेचं आयोजन म्हणजे ऑर्गनायझर वेदक गुरुजी आणि त्यांच्या जोडीला आणखीन 2 तरुण होते. त्यांच्या तरुणपणाच्या काळामध्ये पहिली टुर्नामेंट त्यांनी ऑर्गनाईज केली होती. तर त्यांचंही आपण क्रिकेट प्रेमी ज्यांनी क्रिकेटला प्रेम दाखवलं या RPLच्या माध्यमातून त्यांचंही मंगेशजी वाकडीकर यांच्या वतीनं मनापासून स्वागत आणि आभार मानूया. तो दोस्तों चलते हैं मैदान की तरफ. मुझे ऐसा लग रहा था संदीप सर और संतोष सर कि ये 50-55 तक सीमित हो जाएगा टोटल, लेकिन जो पारी खेली प्रथमेश कोड़ी ने और उनका साथ दिया विजय घाणेकर ने, वाकई काबिल तारीफ. जिस अंदाज से उन्होंने खेला, जहां पर आक्रामक खेलना जरूरी था आखिरी ओवर में वहां पर आक्रामक खेल होता हुआ नजर आया. 11 गेंदों में 42 रनों की साझेदारी, यानी कि हर गेंद के ऊपर 4 से भी ज्यादा रन उन्होंने बनाए, 4 के करीब रन बनाए. प्रवीण, एक मनामध्ये शंका होती की हा जो संघ आहे सोना 11 तळेगाव, तर रजत मुंडेने गोलंदाजी करताना आपल्याला दिसला नाही या दोन्ही मॅचमध्ये. जर रजत मुंडे आता गोलंदाजी त्याची चांगली चालू आहे, बऱ्याच मैदानात त्याने आता गोलंदाजीच्या जीवारी त्याने चांगले सामने खेळले, तर अशा वेळेस गोलंदाजी त्याने काय दोन्ही मॅचमध्ये केली नाही. देखिए ये होता यही RPL है. RPL में आप बतौर बल्लेबाज अगर भूमिका निभा रहे हो तो बतौर गेंदबाज भूमिका निभाने से कतराते हो. इसकी वजह यह है कि हर तहसील का चुनिंदा खिलाड़ी आपके पास हैं. बॉलिंग डिपार्टमेंट में आपकी एक 4 गेंदबाजों का आपका किरदार रहता है कि ये 4 क्या लोग बॉलिंग करेंगे और बाकी ऑलराउंडर की भूमिका निभाएंगे. लेकिन ऑप्शन के तौर पर आपने जो बिल्कुल सही बात की, अगर गेंदबाज मार खा रहे हैं और रजत मुंडे एक ऑलराउंडर है रसायनी के, तो उनको खुद को ट्राई करना ज़रूरी था. क्योंकि कप्तान, बाकी गेंदबाज अगर अच्छा नहीं कर रहे हैं तो खुद कप्तान को फ्रंट पे आके लड़ना ज़रूरी था, एक आध ओवर करना ज़रूरी था. लेकिन वैसा होते हुए नज़र नहीं आया. सचिन दांडेल कह रहे हैं कि भाई राजनीति में तो मैं कई बार जीत चुका हूं, लेकिन RPL जीतना मेरा सपना है और उस सपने को पूरा करने के लिए ये मैच जीतना बेहद जरूरी. सन्माननीय मयूरजी पाटील उद्योजक रसायनी यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. सन्माननीय मयूरजी पाटील उद्योजक रसायनी. तो दोस्तों चलते हैं दिल और दिमाग लेके मैदान के ऊपर. मैं प्रवीण दुगाड़े, क्योंकि दिल और दिमाग इसलिए चाहिए, दिल में जीतने का जज्बा और दिमाग में जीतने की प्लानिंग का होना जरूरी है, तब जाके इन रनों को पूरा किया जा सकता है. संदेश पाटिल हमारे बगल में बैठे हुए 24 लाइव इवेंट्स के जरिए वो इस RPL को पूरा टेनिस विश्व यानी कि जहाँ जहाँ YouTube पर मौजूद है वहाँ वहाँ उसे दिखा रहे हैं. तो प्रोफेशनलिज्म, क्लैरिटी एंड क्वालिटी पहले इनके पास है, तो सब्सक्राइब करें इनके चैनल को. जो दर्शक इस वक्त देख रहे हैं, ज़रूर मैं ये कहना चाहूँगा एक बड़ी टूर वो करने वाले हैं हैदराबाद की. उस टूर के लिए भी मैं उन्हें शुभकामनाएं देना चाहूँगा.
लेकिन रायगढ़ एक्सप्रेस तैयार है इन रनों को बचाने के लिए जो बल्लेबाजों ने बनाए दिनेश स्मृति कुंडेवाहाड़ के लिए। 82 रन बनाए गए, खासतौर से प्रथमेश कोड़ी उस पहले इनिंग की ब्रेकिंग न्यूज रही है। रायगढ़ एक्सप्रेस नरेश ठोमरे तैयार, राइट आर्म ओवर द विकेट, फुल टॉस की यॉर्कर डालने की कोशिश में मयूर पाटिल ने रफ्तार का इस्तेमाल किया, गेंद को घुमाया स्वीप के जरिए, डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 4 रन। निश्चित तौर पर अगर हम देखें, अगर आरपीएल में रजत मुंडे के प्रदर्शन के ऊपर अगर हम ध्यान दें संतोष चौधरी, तो पिछले आरपीएल में भी 3 मैच खेलने का जो रजत मुंडे को मौका मिला था उतने सफल नहीं हुए थे। चौथा मैच जो इस लीग का उन्होंने पहला खेला था, चौथे मैच में भी उतने सफल नहीं हुए, लेकिन ये मैच उनके लिए खेलना जरूरी है और खास तौर से सचिन तांडेल के लिए भी वो खेलना जरूरी है। मयूर पाटिल के लिए दिशा से भटकी रायगढ़ एक्सप्रेस पटरी से उतरती हुई नजर आई, व्हाइट बॉल का इशारा हुआ, 5 रन कुल टोटल। प्रवीण मयूर पाटील फलंदाजी करतोय आणि इकडे आमचे बोरिवलीचे उद्योजक आदरणीय मयूर पाटील यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचंही मी या आरपीएल मध्ये स्वागत करतो। निश्चित तौर पर क्या मयूर पाटिल दिखाएंगे आसमान, रायगढ़ एक्सप्रेस नरेश ठोमरे को राइट आर्म ओवर द विकेट। ये देखिए जड़ में डाली गई गेंद थी, क्योंकि नरेश ठोमरे जानते थे उनकी पहली गेंद पर बाउंड्री आई थी, उसके बाद व्हाइट बॉल उन्होंने डाला था। 2 गेंदें अब तक डाली गई लीगल, नरेश ठोमरे द्वारा 6 रन हासिल किए, मयूर पाटिल ने खुद निजी 5 तो 1 व्हाइट बॉल के तौर पर, कुल मिला के 6 बगैर नुकसान। सुनाई तड़ेगा, देखिए अपने दादी का नाम दिया है सचिन तांडेल ने, तो प्यार देखिए, आजकल कोई माँ बाप को नहीं पूछता बेटा, लेकिन इन्होंने माँ बाप को सम्मान देते हुए उनकी माँ का भी सम्मान किया है। सुनाई तड़ेगा होगा नाम देकर इस आरपीएल में, ये आदर्श है, ये आदर्श लोगों के पास होना चाहिए और आने वाली पीढ़ी इस आदर्श को अगर फॉलो करे तो जॉइंट फैमिली टूटने में काफी देर लगेगी, टूटेगी नहीं बल्कि फेविकॉल के मजबूत जोड़ की तरह। लेकिन ये देखिए रजत मुंडे, जिस रजत मुंडे को हम मिस्टर कंसिस्टेंट कहते थे, कवर्स में निकालना चाहते थे इस गेंद को, नरेश ठोमरे की, नरेश ठोमरे भी जानते हैं उनके 2 ओवर का स्पेल दिनेश स्मृति कुंडेवाहाड़, अभिषेक वास्कर जो इस टीम के फ्रेंचाइजी है उनके लिए कितना अहम किरदार निभाएगी और टीम के कप्तान समाधान वास्कर के लिए। और देखिए इस लीग के कार्याध्यक्ष महेश जी कड़ू साहब, जिन्होंने बंडल निकाला था जय माता दी सोनारी के लिए और फिर से एक बार बंडल लेकर आए हैं महेश जी कड़ू। उनको लगा कि कमेंटेटर्स के पास होता है किसे जितवाना किसे हराना, लेकिन आपके गेंदबाज की गलती हुई थी। जो स्लोअरमैन आपके गेंदबाज ने गेंदों को घुमाया था उससे बल्लेबाज ने मारा नहीं, जितनी गेंदें तेज डाली वहीं पर प्रहार हुए थे। और महेश कड़ू के क्या कहने, जैसे आरपीएल कार्याध्यक्ष वो बने इस टूर्नामेंट के लिए, जो खूबसूरत जर्सियां हमें मैदान पर नजर आ रही है वो महेश कड़ू द्वारा पूरी 34 टीमों को दी जा रही है। रायगढ़ एक्सप्रेस नरेश ठोमरे 21 गेंद को शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर खेला, लेकिन सर्कल को फाड़ना होगा। शुरुआती ओवर्स में आपको गेंद को गैप में धकेलना जरूरी है, तब जाके ये रन पूरे होंगे। देखिए मंगेश वाकड़ीकर बता रहे कि कहां कौन कौन से तहसील की टीम इस आरपीएल के सुपर 8 में पहुंच चुकी है। तो पहले पहुंची रिया 11 करजत तहसील की, दूसरे दिन पहुंची वीर मराठा जोहे विश्वजीत ठाकुर की कप्तानी में पेड़ तहसील की टीम, तीसरे दिन पहुंची ओंकार पाटिल, स्वर्गीय मेघनाथ भाद्रे और क्रांतिवीर प्रतिष्ठान शिरडोन झांसी यानी कि उरण तहसील की टीम, और उसके बाद पहुंची पनवेल तहसील की देवत विचुम्बे देवत सुमित डोंगड़े की कप्तानी में। क्या आज महाड़, क्या आज खालापुर, या दोबारा पनवेल या फिर सुधागढ़। तो ये कहानी में ट्विस्ट जरूर है। 1 ओवर की समाप्ति के बाद अगर टीम का कुल टोटल देखें
8 ही रन दिए हैं रायगढ़ एक्सप्रेस नरेश ठोमरे ने। जानते हैं उनके 2 ओवर अगर अच्छे गए तो रिक्वायर्ड रन रेट जो है काफी बढ़ेगी और सोनाई तड़ेगांव के ऊपर काफी प्रेशर आता हुआ नजर आएगा। दो बजकर 22 मिनट हो चुकी है इस श्रृंखला का ये चौथा मैच शुरू है। जितना जल्दी हो सके बगैर टाइम पास मैच को जारी रखना है। गेंदबाज मयूर, नांदगांव के गेंदबाज मयूर फड़ के देखिए, नांदगांव और शेडोन में उतना ज्यादा फासला नहीं है तो काफी ढेर सारे दर्शक भी आए होंगे इस मयूर फड़के के फैन फॉलोअर्स भी, उनको निराश नहीं करना होगा एक अच्छे ओवर के साथ। वहीं दूसरी तरफ मयूर पाटिल को अपनी जिम्मेदारी का एहसास है, यहां से आक्रमण उन्हें करना जरूरी है क्योंकि आपको 43 नहीं 83 रनों का पीछा करना है, उसमें से 8 रन हो चुके हैं। मयूर पाटिल ने खेला बैक टू द बॉलर, सीधा बॉलर ने जाके इस गेंद को फील्ड किया, रन की गुंजाइश को किया समाप्त। देखिए प्रदर्शन भी होना चाहिए संतोष, मयूर पाटिल का एक बड़ा नाम है टेनिस की दुनिया में, लोक अदब से इनका नाम लिया जाता इनका नाम लिया जाता है। चैंपियंस लीग जो 3 तहसील की हो रही है वहां पर भी ये किसी एक टीम की कप्तानी कर रहे हैं, बाइट मैंने ली थी इनकी। ये शायद बट बॉल का इशारा हुआ संतोष चौधरी द्वारा, जिन्हें आपने बिली बाउडन कहा था, श्रीडोन के नहीं, अभी है टेनिस क्रिकेट के बिली बाउडन अंपायर बन चुके हैं क्योंकि गुजरात की टूर की इन्होंने भिवंडी में बहुत बड़ा काम किया ठाणे डिस्ट्रिक्ट में। और सामने देखिए उनकी छवि वाला फ्लैक्स नजर आ रहा है। ये देखिए मयूर पाटिल, जैसा नाम वैसा काम अगर करेंगे तो नंबर जरूर यहां पर मिला। 4 रन जो स्लॉग स्वीप के सहारे उन्होंने खेला था, शॉर्ट फाइन लेग के ऊपर से डीप फाइन लेग बाउंड्री के बाहर 4 रन। देखिए यहाँ पर संदीप सर और संतोष सर रन बनते हुए नजर आ रहे हैं। जिस टीम के गेंदबाजों ने अच्छा काम किया उस वही टीमें क्वालिफाई हो चुकी है। यहाँ पर महेश खड़ू साहब बैठे हुए हैं, 17 रन चाहिए थे उनके गेंदबाज के पास थे बचाने के लिए। तो ये होता है यहाँ पर जितनी भी टीमें रुकी हुई है अच्छी गेंदबाजी के कारण, क्योंकि एक ओवर में कभी ऐसा लगता है कि 4-5 रन आएंगे तो एक ओवर में 25-26 भी आ जाते हैं। तो उस वजह से चैंपियन महार देखिए गेंदबाजों की फौज लेकर उतरी है। उन्होंने सही सोचा, इतनी दूर से आए हुए जो कार्यकर कप्तान है उसकी तारीफ करनी होगी। सूरज करकरे की तारीफ करनी होगी। सही मायने में गेंदबाजों की पूरी फौज लेकर उतरे। ये रिवर्स दागने की कोशिश की थी मयूर पाटिल ने, लेकिन एक ही रन मिला। रजत मुंडे को अब अपना बल्ला खोलना होगा। लेग बाई के तौर पर यह रन आता हुआ टीम का टोटल 83 रनों का पीछा करते हुए 16 रन। ओवर नंबर दूसरा चल रहा है। देखिए 16 रन कम से कम अगर आपको 83 रनों का पीछा करना है तो शुरुआती 2 ओवर में कम से कम 30 का होना जरूरी है। 30 प्लस या 30 का होना जरूरी है ताकि रिक्वायर्ड रन रेट जो है वो थोड़ा कम हो। प्रवीण, कदाचित मगाशी त्यांच्या ज्या विकेट लागोपाठ गेल्यामुळे अडचणीत संघ सापडला होता, त्यामुळे सावध पवित्रा घेऊन नंतर आक्रमण करायचा विचार असेल, परंतु त्यावेळेस वेळ पण कदाचित निघून गेलेली असेल। निश्चित तौर पर अगर एक गेंद में 10 रन चाहिए और आक्रमण करते हुए छक्का कितना भी दूर लगाइए 6 ही रन मिलेंगे। ये देखिए रजत मुंडे क्रॉस लाइन खेलने की कोशिश की थी, गेंदबाज ने एक डॉट गेंद के साथ मयूर फड़के ने वापसी की है।
दिनेश स्मृति कुंडेबहार, जिसके फ्रेंचाइजी अभिषेक वास्कर इस प्रदर्शन से, शुरुआती प्रदर्शन से खुश होंगे। अगर ये प्रदर्शन कैरी ऑन होता है तो सचिन तांडेल नाराज होंगे, जो सोनाई तड़ेगांव के फ्रेंचाइजी है। उन्हें भी हर हाल में जीतना है। और ये रजत मुंडे के बल्ले से निकला हुआ, बहुत देर दर्शकों ने इंतजार किया और उस इंतजारों की घड़ियों को खत्म करने वाला बेहतरीन छक्का। धर्मेंद्र बनना होगा। जिस तरह धर्मेंद्र ने कहा था ना, चुन चुन के मारूंगा, उसी तरह गेंदों को चुन चुन के मारना होगा, तब जाके सोनाई तड़ेगांव जीत के द्वार पर दस्तक दे सकती है। वरना अगर चुन चुन के गेंदें डाली होती तो हमारे महेश जी कडू की जय माता दी सोनारी भी क्वालिफाय में नजर आती। प्रवीण, आपण बघतोय रजत मुंडेने षटकार मारला आणि जे पानशेलचे आमचे सुरेश पाटील आहेत, जबरदस्त डान्स या ठिकाणी करत आहेत. त्या जगातला आता तरी या मैदानावरचा सगळ्यात श्रीमंत तेच आहेत. धन्यवाद प्रवीण सर. तो अब 24 गेंदे और जीतने के लिए तकरीबन 61 रनों की जरूरत है. चौधरी साहब, बात करें तो जब जिस दौरान सोनाई तलेगांव टीम ने फील्ड की और फील्ड के दौरान 3 ओवर ऐसे नजर आए उनके कि 3 ओवर में पूरी तरह से मुकाबला उनके पक्ष में नजर आया था, क्योंकि 3 ओवर में सिर्फ 20 रन थे. और पिछले 3 ओवर का किस्सा देखा जाए तो पिछले 3 ओवर में 3 गेंदबाजों ने 62 रन खर्च किए. तो ये क्रिकेट है. कब क्रिकेट कहां से बदलेगा, इसका उदाहरण हमने यहां पर देखा. लेकिन इस मर्तबा उम्मीद तो कायम है, क्योंकि मैदान के अंदर एक तरफ है रजत मुंडे तो दूसरी तरफ है मयूर पाटिल, जिनके अंदर काफी क्षमता है. और वही आरंभिकता की जोड़ी बीच मैदान के अंदर अपना हुनर यहां पर दिखाने के लिए प्रस्थापित हो चुके. पहले 2 ओवर की समाप्ति के बाद टोटल को यहां पर देखा जाए तो 22 रन. अब तीसरा ओवर लेकर आए हैं. जिस गेंदबाज ने पहला ओवर फेंका, हथनोले एक्सप्रेस जिन्हें कहा जाता है, नरेश ठोमरे, अपने ओवर से पहली, दूसरी तो टीम की तरफ से तीसरी ओवर. इस बीच ये गेंद कुमार के माध्यम से खेलने की कोशिश, टिपेक्षा कुमार, लेकिन 1 रन तो पूरा किया. दूसरी की कोशिश लेकिन मना किया. ये सही मेरे ख्याल से फैसला था रजत मुंडे का, क्योंकि ऐसे हालात में रन आउट का विकेट फेंकना मुनासिब नहीं है अपने टीम के लिए. और बिल्कुल ये सही दौरा है मेरे हिसाब से. और बढ़ते कदम पीछे लिए 1 ही रन के ऊपर संतुष्ट होना पड़ा रजत मुंडे को. टीम का टोटल 1 से यहां पर आ गया था 24 रन. 22. धीरे धीरे प्रेशर बढ़ रहा है, दबाव बढ़ रहा है, क्योंकि यहां से यदि बड़े हिट आते नहीं है तो निश्चित तौर पे सोनाई तलेगांव टीम के ऊपर प्रेशर बढ़ सकता है. लेकिन दिनेश स्मृति टीम यही चाह रही है, उनके कप्तान यही चाह रहे, उनके खिलाड़ी वही चाह रहे और उनके समर्थक यही चाह रहे कि कैसे भी कुछ भी हो, गेंदे डॉट निकालनी बेहद जरुरी है, विकेट निकालना बेहद जरुरी. संदीप पाटील सर, जो पहिल्या षटकामध्ये जे 8 धावा घेतल्या गेल्या सोनाई 11 तळेगाव संघाने, आणि त्या पाठीराखे जे असतात ते म्हणतात की सुरुवात चांगली करा, सुरुवातीच्या बॉल पासूनच षटकार चौकार मारा, परंतु इथे मात्र थोडा पुन्हा एकदा अडचणीमध्ये. तो कुंडेवाल टीम ने देखा जाए तो निश्चित रूप में अंत काफी अच्छा किया था मेरे हिसाब से. लेकिन अब यहां पर तलेगांव टीम के लिए शुरुआत अच्छी करनी होगी, ताकि यहां से 83 रनों का यदि पीछा करना है तो आपकी स्टार्ट अच्छी होनी चाहिए. लेकिन यहां पर ऐसा तो नहीं दिख रहा है, क्योंकि यहां से देखा जाए तो धीरे धीरे प्रेशर, दबाव बढ़ रहा है टीम तलेगांव के ऊपर. 1 रन मिली, 2 रन मिले और 2 रनों के साथ टोटल 26 के ऊपर पहुंचता हुआ. इस पीछे गेंद टप्पा पड़ने के बाद निश्चित उछाल था गेंद में, गेंद काफी यहां पर बाहर की नजर आई. अतिरिक्त का इशारा अंपायर सुनील पाटिल सर द्वारा अतिरिक्त के रूप में 1 रन की बढ़ोतरी.
टीम का टोटल एक से यहाँ पर आ गया था वह 27 रन। हमारे रायगढ़ समालोचक एसोसिएशन के सदस्य चौक के एक अच्छे कमेंटेटर अजिंक्य यहाँ पर आए हैं, उनका भी स्वागत है। अजिंक्य, नरेश राइट आर्म ओवर द विकेट, एक गेंद कारपेट का इस्तेमाल नजर आया, शॉर्ट मिड विकेट, लेकिन एक रन जरूर मिला और इस एक रन के साथ स्कोर एक से यहाँ पर आगे आता हुआ 28 रनों के ऊपर। टीम मैनेजर यानी कि दिनेश स्मृति कुंडेवाल टीम के मैनेजर हम देख रहे हैं, रायगढ़ समालोचक एसोसिएशन के बेहतरीन स्कोरर सुदर्शन गायकर जो इस टीम के मैनेजर है, और अब तक उनके चेहरे के ऊपर थोड़ी सी खुशी झलक रही है क्योंकि टीम इस दौरान सुरक्षित स्थान के ऊपर नजर आ रही है। फिर से एक बार नरेश, अच्छी गेंद थी। ये देखिए, अच्छे खिलाड़ी की यही निशानी होती है, प्रेशर कितना क्यों ना हो लेकिन अच्छी गेंद को सम्मान देना यह अच्छे खिलाड़ी की निशानी होती है। और बिल्कुल उन्होंने जाना कि मानो यहां पर 3 ओवर की यह समाप्ति है, बचेंगे तो और लड़ेंगे, इस नशियत को दोहराया मेरे हिसाब से रजत मुंडे ने। आप कहीं ना कहीं यहां से अटैकिंग पारी खेलने की शुरुआत जरूर दोहराएंगे, इसमें कतई संदेह नहीं है। नक्कीच ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये आलेली आहे आणि आतापर्यंत 3 षटकांमध्ये धावा केल्या आहेत। 83 धावांचा पाठलाग करताना कुंडेवाल संघाच्या बरोबर 29 धावा केल्या आहेत, अजूनही जिंकण्यासाठी करायचे आहेत ते मला थोडे 54 धावा 18 चेंडूमध्ये। जी जिंकलेली टीम आहे चॅम्पियन्स महाड आणि यांच्यामध्ये जी जिंकेल टीम त्यांनी टॉस साठी तयार रहा। तो बिल्कुल जीतने के बाद यहां से जीतने वाली टीम चैंपियन स्पोर्ट महाड जिनके साथ मुकाबला होगा और वो मुकाबला निर्णायक होगा, और ये मुकाबला भी निर्णायक है क्योंकि यहां से आप यदि हारते हैं तो आपका अस्तित्व मेरे हिसाब से यहां से यांच्यातून जे जिंकेल आणि सुधागड पाली संदेश शेवाळे प्रतिष्ठान यांच्यामध्ये मॅच होईल। ड्रिंक्स ट्रॉली मैदानात 29 धावा धावपलकावर लागल्यात, जिंकण्यासाठी 83 धावांचा पाठलाग करणारा हा जो सोनाई 11 रसायने हा संघ आता मात्र 3 षटकांमध्ये फक्त 29 धावा आल्यामुळे थोडासा अडचणीमध्ये आहे, परंतु जमेची बाजू आहे, एकही विकेट त्यांनी गमावलेली नाहीये। सचिन तांडेल साहेब प्रवीण दुगाडेंनी सांगितलं की राजकारणामध्ये बरेचशा लढाई जिंकल्यात, परंतु ही मैदानावरची लढाई आहे, इथे मात्र आता रजत मुंडेला काहीतरी करावं लागेल। रजत मुंडेला आपला जुन्नर जे महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन कर्नाटक हैदराबाद इकडे जो खेळ करतो तो खेळ आता या शिरडोनच्या मैदानावर त्याला दाखवावा लागेल। किमान 6 तरी षटकार मारावे लागतील या 18 चेंडूमध्ये, तर ही मॅच जिंकू शकतोय तो सोनाई 11 रसायनी तळेगाव संघ। 18 गेंदें 54 रनों की जरूरत है इस मैच को जीतने के लिए। टीम मीटिंग बिल्कुल हम देख रहे हैं, लेकिन यहां से आप दोनों बल्लेबाज एक दूसरे की तरफ देखते हुए एक दूसरे को सलाह मशवरा करते हुए कि अब किस तरह से यहाँ पर हमें खेलना है। संदीप पाटील सर, समोर आपण बघतोय छत्रपती शिवाजी महाराज जो स्टँड आहे तिथे आपण बघतोय सावली आहे तिकडे। आता इकडे ऊन आले, तिकडे मात्र सावली, आणि बरेचसे प्रेक्षक त्या स्टँडमध्ये आहेत, सगळे आनंद घेत आहेत या RPLचा। त्या सगळ्यांचं आपण स्वागत करूया। दिवा पाटील साहेबांचं या ठिकाणी स्टँड इथे दिसत आहे आपल्याला, नरवीर तानाजी मालुसरे स्टँड, त्यानंतर ज्यांनी या देशासाठी किंवा आपल्यासाठी काही काही केलेलं आहे आणि त्यांची आठवण इथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टँड, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश देशाला देणारे नव्हे तर जगाला देणारे बाबासाहेब आंबेडकर स्टँड पण या ठिकाणी लावण्यात आले आणि सुंदर या ठिकाणी सजवले मित्र महिन्याने। हे RPL जशी पाहिजे, रायगड प्रीमियर लीगला आयोजन जसं पाहिजे तसं आयोजन या ठिकाणी अचानक मित्रमंडळ आणि मंगेश वाकडीकर आणि ग्रामस्थ मंडळ शिरडोन यांच्या वतीनं आणि या शिरडोनची जी धरती आज सजलेली आहे आणि आता मात्र सोनाई संघाला गरज आहे ती धावांची। 18 चेंडू जिंकण्यासाठी कुंडेवाळ या दिनेश स्मृती कुंडेवाळ संघाच्या बरोबर 54 धावांची गरज। पुन्हा एकदा संदीप पाटील। तो देखना है गेंदबाजी में तब्दीली यहाँ पर लाई गई है, मयूर फटके का इस्तेमाल किया गया है। सामने बल्लेबाज टेनिस क्रिकेट विश्व के एक नामचीन खिलाड़ी रजत मुंडे ऑन स्ट्राइक, बाएं हाथ का एक खिलाड़ी, लेकिन इस मर्तबा कलायक का इस्तेमाल करते हुए गेंद जा रही है बैकवर्ड स्क्वायर लेग क्षेत्र में, लेकिन गेंद सीमा रेखा को छूती हुई 4 रनों के लिए बढ़िया चौका।
क्या बात है, लाजवाब। देखिए 54 का टारगेट, इसमें से 4 रन कम किए रजत मुंडे ने। अब इसी पारी की उम्मीद है निश्चित तौर पे सोनाई 11 तलेगांव टीम के लिए। उम्मीद कायम है क्योंकि बल्लेबाज, जिस बल्लेबाज ने पहले मैच में अपना बल्ला उठाया नहीं था, 0 का योगदान दिया था, वही बल्लेबाज अब निश्चित तौर पे कुछ तो करके दिखाएगा। इस सोच में यहां पर तमाम दर्शकों की निगाहें इस बीच मैदान के अंदर रजत मुंडे के ऊपर टिकी हुई है। जीत के लिए 17 गेंदों का खेल महज शेष बचा हुआ है और जीत के लिए 50 रनों की दूरी। मयूर फड़के की यह गेंद शॉर्ट ऑफ लेन बिल्कुल नजर आई थी, लेकिन इस गेंद को पिक करने का प्रयास था। वुडलैंड स्पोर्ट्स से टेक ऑफ होती हुई गेंद में रफ्तार भरा नजर आया और इसी के साथ एक डॉट गेंद की समाप्ति। एक तुम्हारी तो एक हमारी, इस सिचुएशन में यहां पर ये खेल चल रहा है। क्या बेहतरीन मुकाबला। जिस मुकाबले की उम्मीद यहां पर जताई है, उस उम्मीद के साथ ये मुकाबला मेरे हिसाब से जरूर जाएगा, अंतिम दौर तक जाएगा। उठाने की कोशिश, देखना, 1 रन तो पूरा करते हुए नजर आए हैं प्रथमेश। पूली आगे आए थे, लेकिन जब तक गेंद को उठाए फेंके तब तक महज 2 रन लेने का मौका प्राप्त किया रजत मुंडे ने, और इन 2 रनों के साथ स्कोर 2 से आगे आता हुआ तकरीबन 35 रनों के ऊपर। अब जीतने के लिए बची हुई गेंदें 15 और 48 की जरूरत। 15-48 का समीकरण, टारगेट अभी भी चौधरी साहब देखा जाए तो मुश्किल नजर आ रहा है, लेकिन ऐसे मुश्किल हालात से निकालने के लिए ये खिलाड़ी माहिर है। हालात खराब कितने क्यों ना हो, लेकिन वो क्षमता मेरे अंदर है, उसे दोहराने की अब जरूरत है रजत मुंडे को। उठाने की कोशिश, आड़े बल्ले से खेलने का प्रयास, लेकिन दूसरी तरफ मयूर फड़के की जितनी सराहना की जाए उतनी कम है, क्योंकि जिस तरह से मयूर फड़के के ऊपर पहले गेंद के ऊपर चौवा लगाया था, लेकिन उसके बाद देखिए रजत मुंडे को उन्होंने खड़े किया है। संदीप पाटील सर, आता या 2 चेंडूवर मोठे फटके येण्याची गरज आहे, कारण 14 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे। डॉट चेंडू पण येत आहेत आणि या 2 चेंडूवर जर मोठे फटके आले तर या मॅच मध्ये पुढे जाऊन सोपं होईल ते या सोनाईसाठी। बिल्कुल, लेकिन ये देखिए हवाई सफर, गेंद गई सीमा रेखा के बाहर, 6 रन। भी पड़ सकता है सचिन तांडेल को, जबकि जब बल्लेबाज ऐसे छक्के लगा सके, लेकिन दूसरी तरफ यहां पर आप चयन में नहीं है। निश्चित तौर पे जो देखा जाए तो दिनेश स्मृति कुंडेवाल टीम की खिलाड़ी, क्योंकि कई वो जानते हैं कि कैसे भी करके आप इस बल्लेबाज के ऊपर रोक लगाना बेहद जरूरी है। संदीप पाटील सर, आपण जर विचार केला कुंडेवाल संघाने ज्या 83 धावा बनवल्या त्याच्यामध्ये मला वाटतं 8 का 9 षटकार त्यांनी मारले। प्रथमेश कोळी, विजय घाणेकर आणि प्रतीक ठाकूर या तिन्ही फलंदाजांनी, एकाने 3 षटकार मारले, एकाने 4 तर एकाने 2, असे भरपूर षटकार त्यांनी मारले। आणि इथे आतापर्यंत रजत मुंडेने मारले 2 षटकार, तर मयूर पाटीलने मारला 1 षटकार। मी म्हणालो की 8-9 षटकार जर आले तर या मॅच मध्ये जिंकू शकतोय तो सोनाई संघ पण, परंतु गोलंदाजी पण, कधी गोलंदाजी चांगली होते, कधी फलंदाजी चांगली होते, यावरून एक चांगलं क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट या आरपीएल मध्ये सुरू है। दोनों तरफ से क्रिकेट अच्छा हो रहा है चौधरी साहब, लेकिन इस समय अब छक्के के बाद देखा जाए तो फिर से एक बार इस पीछे है कि जरूर प्रयास तो था, लेकिन प्रयास सफल नहीं हुआ। 1 रन जरूर मिला और इसी 1 रनों के साथ स्कोर 1 से यहां पर आगे आता हुआ 42 रन। महज 4 ओवर का खेल यहां पर समाप्त होता हुआ, और 4 ओवर के समाप्ति के बाद टोटल रन संख्या देखी जाए तो 42। अब जीतने के लिए 41 रन चाहिए बची हुई 12 गेंदों में। तो 42 रन चाहिए आने वाले 12 गेंदों में, 41 रन चाहिए आने वाले 12 गेंदों में, लेकिन
41 रन 12 गेंदों में किस तरह से यहाँ पर बनाया जाएगा, इसका विवरण जानने के लिए चलते हैं हमारे महागुरु संतोष चौधरी साहब के पास। धन्यवाद संदीप पाटील सर, आमचे रायगड समालोचन असोसिएशनचे अध्यक्ष, आणि प्रवीण दुगाडे माझ्या जोडीला आहे, कुणाल दाते आहेत, त्यानंतर पुण्यावरून आलेले आमचे इंग्लिश आणि हिंदीचे कॉमेंटेटर हेमंत दास आज समालोचक आहेत, आणि ते चिंचपाड्याचे आमचे उमेश भोईर जे स्कोरर आहेत, सँडी इकडे DJ, त्यानंतर पाठीमागे 24च्या माध्यमातून लाईव्ह सगळे सज्ज आहेत. मंगेश वाकडीकर साहेबांनी जे जे पाहिजे इंटरनॅशनलमध्ये जे जे आहे ते इथे RPLला देण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे, त्यांना धन्यवाद. अजूनही अपडेटर आहेत आमचे अरुण कडव आणि दुसरेही मला थोडे अपडेटर असतील, त्या सगळ्यांना मी धन्यवाद या ठिकाणी देतो. आणि 12 चेंडूमध्ये 41 धावांची गरज आहे. आता रजत मुंडे ही मिसाल, हे जे आता ब्रह्मास्त्र आहे सचिन तांडेल यांनी निवडलेलं, ते मात्र चालणं गरजेचं आहे. मगाशी म्हणाले हेमंत दास की 6व्या षटकापेक्षा 5वं षटक महत्त्वाचं असतं, आणि या षटकामध्ये 25-26 धावा येणं गरजेचं आहे. ते सोनाई 11 तळेगाव आणि रसायनिक संघासाठी, आणि कुंडेवाल संघ मात्र चांगली गोलंदाजी त्यांची सुरू आहे. 12 चेंडू 41 धावा, मॅचमध्ये मजा येणार का या षटकामध्ये आपल्याला समजेल. चौधरी साहब, बात करें तो यही टीम थी सोनाई जिन्हें पिछले मैच में 42 रन चाहिए थे, 6 रनों से वो मुकाबला हारी थी. 6 रन से हारी ती, आणि इथे मात्र जमिनी लगतचा फटका खेळला रजत मुंडे दुसरी धाव घेण्याच्या तयारीमध्ये आहे. धोका होऊ शकतोय, परंतु इथे मात्र पोहोचलेला आहे तो रजत मुंडे. आता मात्र जमिनी लगतचा फटका होता, क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं. एक धाव मोक्याची असते, असं म्हणतात की एक चुकी क्रिकेटमध्ये तुम्हाला पराभवही देऊ शकते, आणि एक चांगला बॉल. 11 चेंडू 39 धावांची गरज आहे. गोलंदाज यावेळेस प्रथमेश कोळी चांगली फलंदाजी केली होती. प्रथमेश कोळीनं फक्त आता ट्रेनने आणि बसने सफर करून चालणार नाही, हवाई सफर करावी लागेल, विमानाने प्रवास करावा लागेल. तो रजत मुंडे आणि मयूर पाटील यांना 9 विकेट्स, अजून 10च्या 10 विकेट त्यांच्या बाकी आहेत. सगळे खेळाडू खेळायचे बाकी आहेत, परंतु इथे मात्र परिस्थितीची सुरुवात थोडीशी संत केल्यामुळे आता बोजा वाढलाय. 2-4 हप्ते थकले बँकेचे की मी बोजा वाढतो. आता 11 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे, ती आहे सोनाई 11. आणि इथे मात्र हा सुंदर फटका खेळलाय रजत मुंडेना, मिड विकेटच्या दिशेनं जातोय हा 1 बाउंसचा चौकार. दहा चेंडू 35 धावांची गरज सोनाई 11 तळेगाव रसायनिक संघाला, आणि समोर आहे तो दिनेश स्मृती कुंडेवाळ हा संघ. या अगोदर बघितला आपण पालीचा संघ होता, जो संदेश शेवाळे स्मृती प्रतिष्ठान त्यांचा संघ होता, आणि महाडचा संघाने 2 सामने जिंकलेले आहेत. चॅम्पियन्स नावच चॅम्पियन दिलेलं आहे. बघूया तिसराही सामना जिंकतात का, याकडे त्यांच्या तमाम पाठीराख्यांचं लक्ष. परंतु या मॅचमध्ये कोण जिंकणार, कारण जो जिंकणार तो पुढे जाणार आहे. पुढच्या मॅचमध्ये 10 चेंडू 35 धावा, अतिशय अजूनही कुंडेवाळचा जो संघ आहे, कर्णधार आहेत, त्यांचे खेळाडू आहेत, अजूनही सावध आहेत. त्यांना माहिती आहे कधी घात होईल, कारण समोर वेगळाच एक खेळाडू आहे रजत मुंडे. 10 चेंडू 35 धावा, मिस्टर कन्सिस्टंट ज्याला म्हणतात, एक जबरदस्त खेळाडू आहे रजत मुंडे. आणि त्याने जर का त्याने तिसरा डोळा उघडला तर कदाचित 1-2 चेंडू राखूनही मॅच जिंकू शकतात, पण जर का त्याची विकेट मिळाली तर कदाचित या मॅचमध्ये 80% तरी येऊ शकतो तो कुंडेवाळ संघ. जबरदस्त मॅच रायगड प्रीमियर लीगची एक संघ एक मॅच हारल्यानंतर दोघेही एकमेकांसमोर खेळत आहेत. ते सोनाई 11 रसायनिक तळेगाव हा संघ, जे संघमालक आहेत सचिन तांडेल साहेब, आणि तिकडे आहेत ते विजय वास्कर मालदोडे जे संघ मालक आहेत. आणि इथे मात्र सुनील पाटील आमच्याकडे वळलेत. अवांतर धाव, आणि इथे मात्र 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धावांची गरज आहे. ती या 4 चेंडूंमध्ये निर्णायक असतील. आता जे येणारे 4 चेंडू आहेत ते निर्णायक असतील. 34 धावांची गरज आहे. शेवटच्या षटकामध्ये किती धावा राहत आहेत याकडे लक्ष आहे तमाम क्रिकेट प्रेमींचं. एकही विकेट आतापर्यंत गमावलेली नाहीये ती सोनाई 11 संघानं. जमेची बाजू आहे. 10 चेंडू 34 धावांची गरज असताना मिड विकेटच्या वरून उत्तुंग मारलाय हा षटकार. जवाब बल्लेबाजी हो रही है. आप यहां पर दिखा रहे हैं 10 का दम रजत मुंडे, इसलिए तो यहां पर पूरी तरह से जाल बिछाया था, लेकिन जाल में ये शेर तो फंसने वाला दिख नहीं रहा है,
क्योंकि पूरी तरह से टूट पड़ चुका है इस समय कुंडेवाल टीम के ऊपर। रजत मुंडे मी म्हणालो की मुलाखतीमध्ये म्हणाला होतो की सचिन तांडेल यांना की एक चांगला कर्णधार तुमच्या वाट्याला आला आणि ते म्हणाले होते की मला लॉटरी लागली आणि आज मात्र ही मॅच जर जिंकून दिली तर कदाचित रात्री स्वप्नामध्ये रजत मुंडे येईल तो गोलंदाजांच्या, कारण 9 चेंडू आणि 28 धावांची आता गरज आहे. जशी फलंदाजी केली होती विजय घाणेकर, त्यानंतर प्रतीक ठाकूर आणि प्रथमेश कोळी कुंडेवालच्या जबरदस्त त्यांनी षटकार मारले प्रत्येकाने आणि त्यामुळे 82 धावांचा डोंगर उभारला. जसं कर्नाळ्याचा डोंगर आपल्याला समोर दिसतोय तसा 82 धावांचा डोंगर उभारला आणि त्या 83 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत 9 चेंडूमध्ये 28 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. ती सोना 11 रसायनी संघाला, तळेगाव संघाला. प्रथमेश कोळी स्ट्रेट ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे. रजत मुंडे दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये धावतोय, धोका होऊ शकतोय, परंतु आपल्या क्रीजमध्ये 8 चेंडू 26 धावा. सगळ्यांना असं वाटतंय की रजत मुंडेसाठी इथे टाळ्या येत आहेत, कारण रजत मुंडे जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत काहीही चित्र होऊ शकतात. 8 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. तमाम क्रिकेट प्रेमींचं आयोजक आमचे मंगेश वाकडीकर आणि या RPLच्या या टुर्नामेंटमध्ये आणि जे घर बसल्या लाईव्ह ह्या मॅच बघत आहेत त्यांचं पण आम्ही इथे स्वागत करीत आहोत. एक जबरदस्त मॅच टॅलेंट या मॅचनं आपल्याला दाखवलेला आहे. रायगड प्रीमियर लीग कशी असायला पाहिजे आणि ती पण श्रीरोडच्या मैदानावर आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या भूमीमध्ये. गोलंदाज प्रथमेश कोळी तयार. 8 चेंडू 26 धावा. जबरदस्त फटका मारलाय चेंडू हवेमध्ये. बघूया काय होत आहे. झेल आहे की कॅच नाही तर मॅच जवळजवळ त्याने जिंकल्यात जमा आहे, कारण रजत मुंडे बाद झाला. 7 चेंडू आणि आता 26 धावा. ज्याची विकेट पाहिजे होती कुंडेवाळ संघाला ती मात्र विकेट गमावलेली. आता 7 चेंडू आणि परिस्थिती मगाच सारखी जशी रामा आणि प्रणय भोईरनं आणि जो पराग खोत मुरुडचा हा खेळाडू, तशीच परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. शिकार, काफी बड़ा शिकार मेरे हिसाब से चौधरी साहब यहाँ पर मिल चुका है. संदीप पाटील सर, मी म्हणेन की ज्या पहिल्या षटकामध्ये जिथे 8 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 15 आल्या होत्या, परंतु जिथे पहिल्या षटकामध्ये जर 10-15 धावा घेतल्या असत्या, भले 1-2 विकेट जरी गेल्या असत्या तरी फरक नसता पडला, परंतु इथे मात्र आता 7 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. बिल्कुल टारगेट यहाँ पर काफी बड़ा बनता जा रहा है, लेकिन ऐसी ही परिस्थिति पिछले मैच में भी इस टीम की थी. लेकिन देखना अब इस समय गेंदबाज तो अलग है. संदीप पाटील सर, रजत मुंडे जोपर्यंत फलंदाजी करत होता 10,000च्या वर इकडे आपल्याला लाईव्ह सगळे बघत होते मॅच, आणि आता लगेच 7,000वर आली. लगेच म्हणजे शेअर मार्केट उतरला. 7 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. अजूनही आता मयूर पाटील आणि जो पराग खोत मुरुडचा जो आपला खेळाडू आहे, आणि 7 चेंडू अजूनही मॅच आहे, अजूनही दोन्ही संघाकडे आहे. जर कारण या मैदानावर आपण बघितलंय ज्यावेळेस कुंडेवाळ फलंदाजी करत होता नंतर त्यांनी भरपूर षटकार मारले शेवटच्या षटकांमध्ये, आणि अशीच परिस्थिती करावी लागेल. मयूर पाटीलला पण आता कुठेतरी हौसले बुलंद करावे लागतील, आता मोठे फटके खेळावे लागतील. 7 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. आपण इकडे तिकडे समालोचकाचं काम असतं, डमरू हातामध्ये दिलेला असतो, इकडून तिकडे तिकडून इकडे दोन्हीकडनं दोघांनाही म्हणजे जो कमी पडेल त्याच्या बाजूने जावं लागतं. आता 7 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. आपण बघता मैदानाच्या मधोमध सोनाई 11 तळेगाव रसायनी संघाला. 7 चेंडू 26 धावांची गरज असताना मयूर पाटील मात्र हा चेंडू डॉट होतोय, आणि इथे मात्र षटक संपतंय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 83 धावांचा पाठलाग करताना 57. जिंकण्यासाठी गरज आहे ती 6 चेंडू आणि 26 धावांची गरज. मगाशी 6 चेंडू आणि 24 धावांची गरज होती, त्यावेळेस रामा महानवर आणि प्रणय भोईर यांनी मात्र त्या मॅच मध्ये रंग आणला होता. परंतु आता 6 चेंडू आणि 26 धावांची गरज. सही यहाँ पर बात करें तो प्रथमेश कोहली की जितनी सराहना की जाए उतनी कम है, क्योंकि रजत मुंडे जैसा बल्लेबाज सामने होकर भी जिन्होंने पूरी तरह से बुलंद हौसले के साथ गेंदबाजी की और आखिर दम तक रजत मुंडे को उन्होंने पॉइलिन का रास्ता दिखाया, और अंतिम दौर में देखिए किस तरह से मयूर पाटिल को डॉट गेंद निकाली. यही खासियत होती है अच्छे खिलाड़ी की, यही निशानी होती है, और गणेशपुरी टीम के निश्चित तौर पे आक्रामक खिलाड़ी है. पाटील सर, मी या विचारात पडलो की रजत मुंडेने पहिली मॅच पण नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, नंतर फलंदाजी करताना त्यांनी मॅच हारली, पुन्हा एकदा टॉस जिंकला तर तोच निर्णय घेतला, आणि इथे मात्र कुंडेवाळ संघानं 82 धावांचा डोंगर रचला, आणि आता त्या धावांचा पाठलाग करताना थोडासा दबाव थोडासा त्यांच्या अंगावर आलेला आहे. आता 6 चेंडू आणि 26 धावांची गरज है. मेरे हिसाब से चौधरी साहब देखा जाए तो शुरुआत उनका फैसला शुरुआत में अच्छा नजर आया था, जिस तरह से शुरुआत में 3 ओवर में सिर्फ 20 रन ही थे, पिछले 3 ओवर में जो 61 रन गए
वही कहीं ना कहीं मैच का यूटर्न नजर आया। बघूया अजूनही मॅचकडे आपण जाऊया. 6 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. 4 षटकारांची गरज असेल या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. आणि आता स्ट्राईक एंडला आहे तो पराग खोत स्ट्राईक एंडला गोलंदाज आहे. समोरच्या बाजूनं सचिन मडवी उमरोलीचा हा गोलंदाज. सचिन मडवी आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न. पराग खोत याचा दडपण वाढत चाललेला आहे, दबाव वाढलेला आहे. आता 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. ज्यावेळेस दडपण वाढतं त्यावेळेस संदीप पाटील सर एक चेंडू आपण जर डॉट झालो, एक सिंगल आली तरी मग त्या मॅचमध्ये पूर्णपणे समोरचा संघ हवी होतो. म्हणून तर अगोदर ज्यावेळेस आपण फलंदाजी करतो तेव्हा कशीही फलंदाजी आपल्याला करता येते आणि नंतर मात्र पाठलाग करताना दमछाक होते. प्रेशर पूरी तरह से प्रेशर में है इस समय. 5 चेंडू 25 धावांची गरज. मयूर पाटील चेंडू हवेमध्ये आहे. शॉर्ट फायनलिंगला हा झेल टिपला जातोय. आता मात्र 4 चेंडू आणि 25 धावांची गरज. तो अब जीतने के लिए 4 गेंदों में 25 रनों की जरूरत है. संदीप पाटील सर असं थोडंसं बॅटिंग ऑर्डर पण मला थोडं चुकते. सोना इलेव्हन सांगायची कारण मगाशी चांगली फलंदाजी केली होती, प्रणयने चांगली फलंदाजी केली होती, रामानं चांगली. तर अशा वेळेस एखाद्याला बढती द्यायला पाहिजे होती. बिल्कुल यहाँ पर जिस तरह से रणनीति होनी चाहिए वो रणनीति नजर नहीं आई. और इस दौरान यहाँ पर आप 4 गेंदों का खेल में है शेष बचा हुआ है 25 रन, यानी कि मुकाबला पूरी तरह से यहाँ पर संदेश दिनेश स्मृति कुंडेबहाल टीम के पक्ष में झुकता हुआ नजर आ रहा है. 4 चेंडू 25 धावा. विकेट भरपूर आहेत. मी मगाशीच म्हणालो की बरेच प्रेक्षक म्हणतात नंतर मग विकेटचं काय लोणचं घालायचं का, कारण विकेट एकही गमावली नव्हती परंतु परिस्थिती नाजूक झालेली आहे ती रोज सोना इलेव्हन या संघाची. 4 चेंडू 25 धावांची गरज आणि हा मारलाय पराग खोतनं मिड विकेटच्या वरून उत्तुंग षटकार. अभी तक मैच यहाँ पर गवाया नहीं है क्योंकि अभी भी गेंदे हैं 3 और जीतने के लिए रन चाहिए 19. अजूनही 3 षटकार मारले, बरोबरी झाली तर सुपर ओव्हर. पराग खोत, खरं तर मला असं वाटलं होतं की पराग खोत यावेळेस सलामीला येईल. 83 धावा झाल्यानंतर धावांचा डोंगर मोठा होता परंतु त्यालाही मागं ठेवण्यात आलं. मगाशी त्याने चांगली कामगिरी केली होती. कदाचित रजत मुंडे आणि मयूर पाटीलचा इरादा होता की सुरुवातीला संत खेळायचं आणि त्यानंतर आक्रमण करायचं आणि मग शत्रूला कोंडीत पकडायचं, परंतु शत्रूने त्यांना उलटं कोंडीत पकडलं. आणि आता मात्र गरज आहे 3 चेंडू आणि 19 धावांची. 3 चेंडू 19 धावा. 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले तर चाललेले प्रेक्षक कदाचित थांबतील जे रसायनीला सपोर्ट करतायत सचिन तांडेल यांच्या संघाला. रजत मुंडे बाद झाल्यानंतर मग म्हणाले संदेश पाटील जे 24 लाईव्हचे की शेअर मार्केट पूर्ण उतरला. आणि हा पुन्हा एकदा मारलाय जबरदस्त फटका. पुन्हा एकदा षटकार. 2 चेंडू 13 धावा. बघा प्रेक्षक थांबलेत. एकदा अचानकच्या मैदानावर सुप्रीमो ट्रॉफी होती. 3 चेंडूमध्ये 18 धावांची गरज होती आणि जावेद होता फलंदाजीला. बरेचसे प्रेक्षक रस्त्यावरून बाहेर चालले होते. 3 चेंडूवर 3 षटकार मारले होते जावेदने आणि गेलेले प्रेक्षक परत आले. अशी परिस्थिती कदाचित आत होते की काय. अब यही हो रहा है बीच मैदान के अंदर. आप जो दर्शक चल रहे थे वो रुक गए हैं क्योंकि 2 गेंदों के ऊपर 2 छक्के आए. अब 13 चाहिए. संदीप पाटील मी तर मंगेश वाकडेकर असतील कोणी असतील आयोजक, खरं तर ऑप्शन थोडा अगोदर व्हायला पाहिजे. या टीमना सराव करायला मिळाला पाहिजे. एकत्र सराव न केल्यामुळे कोणता खेळाडू काय खेळतो कुठे पाठवायचं हे कळत नाही. संतोष चौधरी ही स्पर्धा होण्या अगोदर 2 महिने ऑप्शन झालंय. पाऊस होता ना पण प्रवीण सर, पाऊस होता. जे काही पावसाळी क्रिकेट खेळलेले आहेत ते चांगले खेळत आहेत आणि बऱ्याचशा खेळाडू सराव कमी आहे. 2 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. 2 षटकार जर आले. मंगेश वाकडीकर साहेब अतिशय सुंदर आयोजन आणि त्या आयोजनाचं इथे हे त्यांना फळ पाहायला मिळतंय. 2 चेंडू 13 धावांची गरज आहे. पराग खोतनं मात्र मुरुडची हवा आपल्याला दाखवलेली आहे. मुरुड जंजिराची. 2 चेंडू 13 धावांची गरज. पराग खोत तिकडे नाही परंतु हा मात्र हवेमध्ये चेंडू गेला नाही. जमिनीलगतचा फटका. आता मात्र 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11-12 धावांची गरज आहे. मला थोडी पराग खोत बाद होतोय.
आणि एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. उम्मीद कायम की थी इस बल्लेबाज ने और कहीं ना कहीं अब यही सवाल उठ रहे हैं कि जिस बल्लेबाज ने पिछले मैच में इतनी धाकड़ बल्लेबाजी की थी, मुश्किल से निकालने का प्रयास किया था टीम को, वही बल्लेबाज को इतना पीछे क्यों रखा? नक्कीच मी म्हणालो की बॅटिंग ऑर्डर थोडीशी चुकली असेल, कारण ज्यांनी मागच्या मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स दिला होता थोडंसं त्यांना पुढे बढती द्यायला पाहिजे होती. परंतु जर तर आता त्यांचे मॅनेजर, त्यांचे जे संघ व्यवस्थापक आहे त्यांच्यावर आहे. आणि आता मात्र परिस्थिती येते एक चेंडू आणि 12 धावा. मगाशी 6 धावांनी सामना हरला होता या संघाने आणि आता मात्र एक चेंडू आणि 12 धावांची गरज. राजेश कोळी यांनी प्रथमेश कोळी यांच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी दिलेलं आहे. एक चेंडू आणि 12 धावांची गरज असताना पंकज शिंदे हा चेंडू डॉट होतोय आणि इथे मात्र ही मॅच, हा सामना जिंकतोय तो दिनेश स्मृती कुंडेवाळ संघ. कुंडेवाळ संघाचं हार्दिक अभिनंदन आणि सोनाई 11 तळेगाव रसायनी या संघाला शुभेच्छा. आपण या स्पर्धेमध्ये भाग घेतलात. पुढच्या RPL साठी आपल्याला शुभेच्छा. तो नेक्स्ट मैच यहाँ पर तर या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार देतील सन्माननीय या RPL चे कार्याध्यक्ष महेश कडू साहेब आणि त्याचबरोबर ज्यांनी जर्सीज आम्हाला दिल्यात संपूर्ण